आता आपण थेट वर्गात जाणार आहोत. पाहू हे विद्यार्थी आपले कसं स्वागत करतायत ते. थँक यू एव्हरीवन. प्लीज बी सीटेड. थँक. आणि सौरभ काकासाठी जोरदार टाळा वाजवा भाऊ. वा. पहिला बेंच झाला. आता आपण सेकंड लास्ट बेंच कडे येऊया. बाळा, नाव काय तुझं? या ठिकाणी आपण सर्व मान्यवरांची, शाळेतील सेविकांची, सरांशी हितगुज केलेला आहे. आता वेळ आहे मुलांची. पाहूया आता कोण माझ्या प्रश्नाला किती किती आणि कसे उत्तर देणार आहेत. पाहू तुम्ही किती तयारीत आलेला आहात. काही मुलं ही पहिलीतली आहेत, काही मुलं दुसरी, तिसरी आणि चौथीतली आहेत. पाचवीला मी मगाशीच म्हटलं की बुरंबीतील सरफरे विद्यालयामध्ये ही सर्व मुलं जातात आणि तिथे उच्च शिक्षण घेतात. ही पहिली विद्यार्थिनी मला या ठिकाणी पहिल्याच बाकावर दिसते. पहिल्या बाकावरील विद्यार्थी हुशार असतात असा आमच्या काळी समज होता, पण मी कधीच पहिल्या बाकावर बसलेलो नाहीये. उठ बाळा, तुझं नाव सांगशील? माझे नाव परिधी राजेश वाईट. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तेरे नंबर 2. मी आता 4थी शिकते. आमच्या शाळेत विविध कार्यक्रम करतात. परवा 15 ऑगस्टला आमच्या शाळेत आम्ही वेशभूषा केलेली होती. अच्छा, कोणती वेशभूषा केली होतीस तू? मी राजमाता जिजामाता यांच्या वेशभूषेत होती. अरे वा, राजमाता जिजाभाऊ ज्यांनी आपल्या या शिवबाला घडवलं, त्या जिजाऊंच्या चरणी आपण सर्व नतमस्तक होऊया. शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया. गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतांश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. भवानी. वा, म्हणजे सुंदर अशा ऐतिहासिक तुम्ही या ठिकाणी त्या दिवशी सर्व कार्यक्रम घेतले. मला सरांनीच माहिती दिली की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन फार मोठे उत्सव असतात. या 15 ऑगस्टलाच आपल्या गावातीलच तरुण शेतकरी श्रीयुत सौरभ दळवी यांनी नवीन ट्रॅक्टर घेतलेला आहे महिंद्राचा, आणि त्या महिंद्राच्या ट्रॅक्टर मधून संपूर्ण मुलांना या ठिकाणी रॅली काढण्यात आली आणि या रॅलीला भरभरून प्रतिसाद मिळाला. सर्वांनी सौरभ काकासाठी जोरदार टाळा वाजवा भाऊ. वा. पहिला बेंच झाला. आता आपण सेकंड लास्ट बेंच कडे येऊया. बाळा, नाव काय तुझं? माझे नाव युगंधर रामचंद्र बाय चांदे. माझ्या शाळेचे नाव जी आदर्श शाळा तेरे नंबर 2. इयत्ता 4थी शिकत आहे. अच्छा. माझ्या शाळेत मला शिकताना खूप आनंद वाटतो. अरे वा. सर केव्हा मारतात का रे तुला? नाही. शिक्षा करतात का केव्हा? नाही. अभ्यास अपूर्ण राहिला तर मारतात. मग असं का सांगतोस? उभा राहा, अजून मला बरेच प्रश्न विचारायचे आहेत तुला. मग तू अभ्यास अपूर्ण का ठेवतोस? मोबाईल मध्ये जास्त वेळ घालवतोस? युट्यूबवर नाही ना? मग प्राथमिक शिक्षण हीच महत्वाची आहे. सर जरी आपल्याला शिक्षा केली तरी पण ते आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. ही गोष्ट तुम्हाला आता आठवणार नाही. ज्यावेळी तुम्ही आमच्या एवढे व्हाल, नोकरी धंद्याला लागाल, त्यावेळी तुम्हाला आठवेल की शिक्षण हे किती महत्वाचं होतं. आणि त्यावेळी सरांनी आपल्याला या सगळ्या गोष्टींचं महत्व पटवून दिलं. त्यामुळे आज आपण एवढ्या मोठ्या उच्च पदावर आहोत. त्यामुळे आपल्या सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा भाऊ. वा, धन्यवाद. आता शेवटची रांग राहिलेली आहे. शेवटच्या रांगेत देखील विद्यार्थी विद्यार्थिनी बसलेले आहेत. ह्या मुलीचा असा वेगळा युनिफॉर्म का आहे? ती अंगणवाडीतील आहे आणि हे बाकी शाळेतील आहे. बरोबर. हा, बाळा तुझं नाव काय? माझे नाव सावनी जितेंद्र बाई. शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श शाळा तेरे नंबर 2. मी 4थीत शिकते. 4थीत शिकतेस. अच्छा, मग पुढच्या वेळी तू कोणत्या शाळेत जाणार पुढच्या वर्षी? सरफरे विद्यालय. अच्छा, बुरंबी. म्हणजे बुरंबी मध्ये तू मोठ्या शाळेत जाणार, तुझा अभ्यास वाढणार.
मग त्याप्रमाणे आता 4थी पासूनच तुला अभ्यास करायला हवा की नाही? हा मग तू अभ्यास करतेस, हा पैकीच्या पैकी गुण मिळवतेस. हा आता 6माही परीक्षा येईल ना तुमची, तिमाही झाली असेल. तिमाही परीक्षेत किती गुण मिळाले तुला? अजून नाही. अजून माहिती नाही, पण चांगले गुण मिळाले असतील एवढं नक्की मी आशा बाळगतो. आणि मोठं होऊन तुला काय व्हायचंय हा महत्वाचा प्रश्न. काय बनणार आहेस मोठं होऊन? काय वाटतं तुला? काय इच्छा आहे? शिक्षक. वा, सुंदर. हिच्या उत्तरासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. आमचे मित्र सतीश पवार यांची कन्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे. बाळा, नाव काय तुझं? नवा सतीश पवार. जोरात बोल. नवा सतीश पवार. नभा सतीश पवार. वा नभा, कसं वाटतंय तुला शाळेत? छान वाटतं. अभ्यास नाही केलास तर शिक्षक शिक्षा करतात तुला? नाही करत ना? पप्पा शिक्षा करतात ना? पप्पा ओरडतात ना? विचारू पप्पांना? चालेल. हा पप्पा व्हिडिओ तुझा पाहणार आहेत, तर पप्पांना काय मेसेज देशील? लवकर बुरंबीतून बऱ्यापैकी खाऊ घेऊन या, है ना? अशी मुलांबरोबर या ठिकाणी हितगुज झालेली आहे. त्यांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. हा, तर या ठिकाणी ही अंगणवाडीतील विद्यार्थिनी आहे. बाळा, तुझं नाव सांग. जोरात बोल. पवार. शाळेत मजा येते तुला? खेळायला मिळते? आई घरी मारते? मग कोण मारतं? पप्पा मारतात? हो ना? काय नाव पप्पांचं? हा, अच्छा, सतीश पवार. म्हणजे दोघी बहिणी आहात तुम्ही आणि बाजूबाजूला बसता. पप्पा मारतात? थांब, आता पप्पांना आता मी खडसावतो चांगला, मुलींना का मारतात म्हणून. मस्करीचा भाग झाला. तिचे पप्पा फार प्रेमळ आहेत, त्या दोन्ही मुलींवर जीवापाड प्रेम करतात. आणि या ठिकाणी अजून अंगणवाडीतील एक मुलगा आहे. बाळा, तुझं नाव काय? जोरात बोल. रियान मंगेश मोहिते. विहान ना? ओके. फार छान आहे. अंगणवाडीतील मुलांशी हितगुज साधायला बरं वाटतंय. ही देखील इकडे छोटी छान स्माइल करते आहे. नाव काय बाळा तुझं? जोरात बोल. हा, हो. आणि तुझं नाव काय? अच्छा, खूप सुंदर. तुम्ही हा, ही एक अजून लपून बसले इथे. तुझं काय नाव? हा, जोरात बोल ना बाळा. तू उपमा खाल्लास ना आता? मग जोरात बोल. काही वेळापूर्वीच या सर्व मुलांना अल्पोपहार म्हणून आराध्या मन दळवी युट्यूब चॅनल मार्फत अल्पोपहार देण्यात आला उपमाच्या मार्फत. त्या सर्वांनी ग्रहण केलेला. मी तुमच्या सर्व मुलांचे, शिक्षकांचे आभार मानतो. आणि आपल्या आराध्या मन दळवी युट्यूब चॅनलसाठी जोरदार टाळ्या वाजवायची विनंती करतो. काही दिवसातच आपला आराध्या मन दळवी युट्यूब चॅनलचे 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. आणि वाघजाई कृपेनेच, महागणपती काळा चौकीच्या कृपेनेच ही सर्व वाटचाल सुरू आहे. आणि तुमचा सर्वांचा सहभाग यामध्ये असणार आहे. मुंबईतील गणेशोत्सव, कोकणातील संस्कृती, ही कोकणातील शाळा पहिल्यांदाच दाखवण्याचा आपला हा प्रयत्न होता. आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच सन्माननीय मोहिते सर, दुरावणे मॅडम, सावंत मॅडम आणि सुर्वे मॅडम, या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि हा व्लॉग इथेच संपवतो. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, आई वाघजाईचा, आई वाघजाईचा. धन्यवाद. शाळा तेरे नंबर 2 या ठिकाणी आज शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी आराध्य युट्यूब चॅनलचे सर्व आदरणीय श्री अमनभाई दळवी, त्यांचे काका अशोक दळवी, त्यांच्या सौभाग्यवती
त्यांच्या माझी काकी हा हा अशोक दळवी हे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती राजश्री दळवी या सुद्धा आलेले आहेत. अमन दळवी हे बेस्ट मध्ये सध्या कॅशियर म्हणून कार्यरत आहेत आणि आराध्य युट्यूब चॅनलचे ते सर्व आहेत. मित्र, काल आपण ज्या वेळेला देवळामध्ये भोजनासाठी घेत गेलो त्याचवेळी अमन भाईंची आमची ओळख झाली आणि त्यांनी एक छोटासा व्हिडिओ आपला ज्या वेळेला आपण श्लोक म्हणतो जेवणाचा तर त्यांनी केला. त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही तुमच्या शाळेमध्ये उद्या येतो. एवढं नक्की या तुम्ही. सकाळी त्यांनी मेसेज टाकला पण डेटा ओपन न केल्यामुळे त्यांना मेसेजला उत्तर द्यायचं राहून गेलं. सॉरी अमनबाई. तरी आज तुम्ही आमच्या या शाळेमध्ये आलात. अमनबाई, ही जी शाळा तुम्हाला दिसते ही सगळी आपल्या तुमच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी सर्व वैभव हे दिसतंय. अजूनही ग्रामस्थ आपले फुल नाही फुलाची पाकळी किंवा ज्याला शक्य होईल तेवढी मदत देऊन अजूनही शाळा भरभराट कशी हे ग्रामस्थ पाहत असतात. शाळा सुधार समितीचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय या गावचे माजी सरपंच संदीपभाई दळवी यांचा पुढाकार हा नेहमीच असतो. आधी सगळ्यांनी येऊन गेले परंतु जरा भाईंना जास्त वेळ एका ठिकाणी थांबता येत नाही म्हणून भाईंना मी काही रिक्वेस्ट केली नाही. तरी त्यांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे. तरी मला वाटतंय की तुम्ही आला, तुमचं स्वागत करणं हे आपलं भारतीय परंपरेनुसार माझं कर्तव्य ठरतं. त्यानुसार आराध्य युट्यूब चॅनलचे सर्व आदरणीय अमनजी दळवी यांचं शाल सिंबल देऊन आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. हॅलो. त्याचप्रमाणे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे निवृत्त कर्मचारी अशोकभाई दळवी आणि त्यांचे सौभाग्यवती राजश्री दळवी यांचे स्वागत अंगणवाडीचे सेविका भरवणे मॅडम व सावंत काकी या दोन्ही उभयतांचं स्वागत आणि शाल व सिंबल देऊन त्यांचा सन्मान करावा अशी त्यांना विनंती करतो. बाय. हॅलो. भरवणे मॅडम आणि सावंत काकी या दोघी सन्माननीय अशोकभाई दळवी आणि त्यांच्या सौभाग्यवती राजेश दळवी यांच्या शाळेच्या वतीनं स्वागत करत आहे. धन्यवाद. शाळेतील मुख्याध्यापक मोहिते सर, गुरावणे मॅडम, आमच्या सावंत मॅडम या सर्वांनी, या सर्व मुलांनी जो भरभरून आम्हाला प्रेम दिलेला, आम्हाला दळवी कुटुंबियांना प्रेम दिलेला आहे. आयुष्यात अनेक सत्कार झाले, अनेक वेळा मान सन्मान मिळाले, पण हा आपल्या मातीतला सत्कार आहे, आपल्या गावातला सत्कार आहे, आपल्या गावातील शाळेतील सत्कार आहे. हे क्षण आम्ही संपूर्ण आयुष्यभर विसरू शकत नाही. आम्ही आपणासमोर नतमस्तक होतो आणि आराध्या मंडळी चॅनेल मार्फत, आमच्या रुक्मिणी निवास मार्फत, आमच्या या ठिकाणी तेरे गावातील आमच्या वास्तूतून या ठिकाणी आपले शतशः आभार व्यक्त करतो. तसेच माझ्या जडणघडणीमध्ये 2 शिक्षकांचा वाटा महत्वाचा आहे, त्यांना आजच्या दिवशी मी विसरू शकत नाही. ते म्हणजे आमचे श्रीयुत दीपक अधिकारी सर आणि माझ्या सुजाता टीचर नाईक. या दोघांचंही मी या ठिकाणी नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जो काही मी या ठिकाणी उभा आहे तो माझे आई वडील, माझे नातलग, माझा मित्र परिवार या सर्वांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उभा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली भैरी भवानी, आपली वाघजाई आणि माझं आराध्य दैवत असलेला माझं महागणपती, या सर्वांचे या ठिकाणी कृपादृष्टी आपल्या सर्वांवर राहो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे भरभरून आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. बोला काळा चौकीचा महागणपतीचा गणपती बाप्पा, आणि वाघजाईचा, भैरी भवानीचा. सर्वांना निरोगी उदंड भरभराटीचे आयुष्य लाभो ही सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि लवकरच एक नवीन कार्यक्रम घेऊन तुमच्या इथे या ठिकाणी पुन्हा एकदा येतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.